दिवसापासून आम्ही ज्या असणाऱ्या संदेशाच्या शृंखलेकडे किंवा सिरीजकडे आम्ही आपले लक्ष केंद्रित करत आहोत, त्याच्याकडे पुन्हा एक वार आम्हाला लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. मागचा प्रभुवार जर आम्ही सोडला की ज्या प्रभुवारी आम्ही बाल दिवस किंवा चिल्ड्रन्स डेचं सेलिब्रेशन आम्ही या ठिकाणी केलं, त्याच्या अगोदरच्या असणाऱ्या प्रभुवारी आम्ही काही गोष्टी बारकाईनं त्या ठिकाणी बघण्याचा प्रयत्न केला की ज्या ठिकाणी अब्रामाचं आणि लोटाचं विभक्तीकरण होतं. अब्राम आणि लोट जे आहेत हे दोघांपासून एकमेकांपासून विभक्त होतात आणि त्यांच्या विभक्तीकरणाचं कारणाकडे आम्ही लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये 2-3 गोष्टी आम्ही हे शिकलो की सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की ज्याप्रमाणे लोटाच्या जीवनामध्ये एक अब्राम होता, त्याप्रमाणे आमच्याही जीवनामध्ये एक अब्राम असणं गरजेचं आहे. लोट अब्रामाच्या द्वारे आशीर्वादित होत होता, त्याप्रमाणे आमच्या जीवनामध्ये येणारे आशीर्वाद या आमच्या जीवनामध्ये असणारा जो अब्राम आहे त्याच्या द्वारे आमच्या जीवनामध्ये आशीर्वाद येणं गरजेचं आहे. वास्तविक दृष्टिकोनातून आज जर आम्ही बघितलं तर आमच्या जीवनामध्ये आमचा असणारा केंद्रबिंदू, आमचा असणारा तारणकर्ता हा आमचा अब्राम आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने त्या असणाऱ्या गोष्टी आपल्या अधिकारामध्ये, आपल्या हातामध्ये घेऊन ठेवलेल्या आहेत आणि म्हणून ज्या ख्रिस्ताच्या समक्षतेमध्ये मंडळी म्हणून तुम्ही आणि मी बसलेलो आहोत, आमच्या जीवनाचा असणारा केंद्रबिंदू तो असावा. त्यानंतर मग आम्ही बघितलं की ज्या व्यक्तीला देवाचं पाचारण झालेलं आहे ती व्यक्ती आपल्या प्रियजनांना, आपल्या सख्याला, आपल्या सहकार्याला उत्तम ते दिल्याशिवाय राहत नाही. आमच्या सहकार्याला आम्ही उत्तम देणं गरजेचं आहे, कारण आमचा परमेश्वर हा आम्हाला उत्तमतेनं नटवणारा किंवा उत्तमते देणारा परमेश्वर आहे. स्तोत्र संहिता 85 अध्याय त्याच्यामध्ये स्पष्टपणे देव त्या ठिकाणी म्हणतो, परमेश्वराचा सेवक त्या ठिकाणी म्हणतो की जे उत्तम ते परमेश्वर देईल. आणि म्हणून आम्हाला हे बारकाईने समजून घेणं गरजेचं आहे. आणि मग तिसरी महत्त्वाची गोष्ट आम्ही मागच्या प्रभुवारी आम्ही पाहिली आणि ती ही होती की ज्या वेळेस अब्रामासाठी हे वक्तव्य करणं अतिशय कठीण होतं की तो लोटाला म्हणतो की मजपासून वेगळा हो. ज्या ठिकाणी देवकेंद्रित दृष्टांत नाही, ज्या ठिकाणी देवकेंद्रित कार्य नाही, ज्या ठिकाणी देवकेंद्रित त्या ठिकाणी सहकार्याची भावना नाही, ज्या ठिकाणी देवाचे आशीर्वाद त्या ठिकाणी रिजेक्ट करण्याची मानसिकता आहे, त्या ठिकाणाहून देव त्या ठिकाणी सेपरेशन आणतो. मजपासून वेगळं होणं हे त्या गोष्टीसाठी अतिशय महत्त्वाचं आहे. ज्या ठिकाणी देवाचं विजनच नाही, ज्या ठिकाणी दैविक कार्य करण्याची मानसिकता नाही. जवळजवळ आम्ही उत्पत्तीच्या असणाऱ्या 13व्या अध्यायाच्या 9 ते 10 वचनांकडे आम्ही लक्ष केंद्रित केलं. आज आम्ही त्याच्या पुढच्या असणाऱ्या जवळजवळ 18व्या वचनापर्यंत आम्ही काही गोष्टी या ठिकाणी बारकाईने बघण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. तत्पूर्वी जे 2 शास्त्रभाग आम्ही वाचले त्या ठिकाणी पेत्राचं दुसरं पत्र 2रा अध्याय आणि त्याच्या असणाऱ्या मला वाटतं 6वं आणि 7वं जर वचन जर आम्ही बघितलं किंवा 6, 7 आणि 8 वचन जर आम्ही बघितलं तर त्या ठिकाणी स्पष्टपणे देवाचा सेवक जो पेत्र आहे, या ठिकाणी पेत्राला लिहिलेलं जे पत्र आहे याच्यामध्ये असणारं एक जिवंत उदाहरण, मूर्तिमंत उदाहरण या ठिकाणी देवाचं वचन आम्हाला देतं. 6व्या वचनापासून त्या ठिकाणी म्हटलेलं पेत्राचं दुसरं पत्र 2रा अध्याय आणि 6वं वचन त्या ठिकाणी म्हटलेलं पुढे होणाऱ्या अभक्तास उदाहरण देण्यासाठी सदोम व गमोरा ही नगरे भस्म करून त्याने त्यास विध्वंसाची शिक्षा केली. पुढे म्हटलं 7व्या वचनामध्ये आणि अधर्मी लोकांच्या कामातून वर्तनाने विटलेला नीतिमान लोट याची सुटका केली. लोटाविषयी अनुवादाच्या पुस्तकामध्ये सांगितलं गेलं, लोटाविषयी लूक वर्तमानाच्या पुस्तकामध्ये सांगितलं गेलं, लोटाविषयी जवळजवळ उत्पत्तीच्या ग्रंथामध्ये 12व्या अध्यायापासून ते 19व्या अध्यायाच्या पर्यंत असणारा वृत्तांत आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतो. आणि पेत्राचे दुसरं पत्र याचा 2रा अध्यायामध्ये सुद्धा आम्हाला लोटाचं उदाहरण घेतलेलं आम्हाला त्या ठिकाणी दिसून येतं. प्रिय बंधू भगिनींनो, या ठिकाणी स्पष्टपणे 7वं वचन आम्हाला सांगतं की अधर्मी लोकांच्या कामातून वर्तनाने विटलेला नीतिमान लोक.
संत पाऊल पेत्राला पत्र लिहित असताना या ठिकाणी लोटाविषयी एक वाक्य रचना करतो आणि त्या ठिकाणी तो म्हणतो की अधर्मी लोकांच्या कामातून वर्तनाने विटलेला नीतिमान लोक. लोटाला सर्वसमर्थ देवाचं वचन संत पाऊल त्या ठिकाणी वक्तव्य पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने वक्तव्य करत असताना तो त्या ठिकाणी म्हणतो की हा लोक जो आहे तो नीतिमान आहे. अधर्मी लोकांच्या वर्तणुकीनं काय झालेला काय म्हणते विटलेला म्हणजे खराब झालेला म्हणजे भाजी विटते माहितीये का म्हणजे काय होते काय होते खराब होते म्हणजे नेमकं होतं काय ती खाण्यालायक राहते का ती फेकण्यात जाते. अधर्मी लोकांच्या असणाऱ्या त्या कामातून वर्तनानं विटलेला लोक जो नीतिमान आहे. प्रिय बंधू आणि भगिनींनो, हे मी का सांगतो माहितीये का याच्या पाठीमागचा असणारा जो वृत्तांत जो आहे ना तो आम्हाला त्या ठिकाणी उत्पत्तीच्या ग्रंथाच्या असणाऱ्या 18व्या अध्यायाच्या शेवटी आणि त्याच्यानंतर 19व्या अध्यायामध्ये आम्हाला दिसतो की त्या ठिकाणी सदोम आणि गमोराचा त्या ठिकाणी नाश आहे. आणि ज्यावेळेस ते दोन दूत त्या ठिकाणी येतात, ज्यावेळेस लोट त्यांची त्या ठिकाणी आदरातिथ्य करतो, आपल्या घरामध्ये तो घेऊन जातो आणि ज्यावेळेस त्या सदोम आणि गमोरामध्ये ज्यावेळेस ते लोक त्या ठिकाणी येऊन त्या लोटाला म्हणतात की अरे तुझ्याकडे जे त्या ठिकाणी सुंदर पुरुष जे आहेत त्यांना तू बाहेर काढ यासाठी की त्या पुरुषांबरोबर आम्ही त्या ठिकाणी समागम करू. त्यावेळेस लोटाचं वक्तव्य हे आहे की त्या असणाऱ्या पुरुषांना हात लावू नका, त्यांच्या संगती काय करू नका. माझ्या 2 मुली आहेत, तुम्हाला जसं हवं आहे त्या असणाऱ्या मुलींसाठी तुम्ही करा. अधर्मी लोकांच्या कामातूरपणामुळे त्यांच्या असणाऱ्या कठीण गोष्टींमुळे वर्तनानं या ठिकाणी भेटलेला लोक आम्हाला त्या ठिकाणी दिसतो की ज्याला देवाचं वचन 2 पेत्राच्या 2ऱ्या अध्यायामध्ये विद्यमान त्या ठिकाणी बोलण्यात आलं. येऊया आता उत्पत्तीच्या ग्रंथामध्ये आल्यानंतर पुन्हा एकदा ज्यावेळेस आम्ही 13व्या अध्यायामध्ये येतो आणि 13व्या अध्यायामध्ये आल्यानंतर त्या ठिकाणी आम्ही 9व्या वर्षापर्यंत आपण बघितलं की त्या ठिकाणी आता अब्राम आणि लोट हे एकमेकांपासून वेगळे होतात आणि अब्राम आता लोटाला त्या ठिकाणी म्हणतो तू जर उजवीकडे गेलास तर मी डावीकडे जाईन, तू जर डावीकडे गेलास तर मी उजवीकडे जाईन, तू उजवीकडे गेलास तर मी डावीकडे जाईन. तेव्हा लोटाने आता 10व्या वचनामध्ये आम्ही येत आहोत. 10व्या वचनापासून आम्ही आमच्या असणाऱ्या संदेशाच्या शृंखलेला आम्ही त्या ठिकाणी सुरुवात करत आहोत. 10व्या वचनामध्ये आल्यानंतर त्या ठिकाणी म्हटलेले तेव्हा लोकांनी आपली दृष्टी फेकून यार्देनेचे सर्व कोरे पाहिले, तो की सर्वत्र भरपूर पाणी आहे असे त्याला दिसून आले. परमेश्वराने सदोम व गमोरा यांचा नाश केला. त्यापूर्वी सोराकडचा सर्व प्रदेश परमेश्वराच्या बागेसारखा आणि मिस्र देशासारखा होता. 11वं वचन असं सांगतं की यार्देनीची सर्व कळवळ लोटाने आपल्यासाठी पसंत केली व तो पूर्वेकडे प्रवास करू लागला. ते याप्रमाणे एकमेकांपासून वेगळे झाले. लोटाविषयी, लोटाच्या असणाऱ्या चॉईस विषयी, लोटाच्या असणाऱ्या त्या निवडीविषयी देवाचं वचन आम्हाला सांगतं. पहिली महत्त्वाची गोष्ट प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्हाला आजच्या संदेशाच्या द्वारे जर काय शिकायचे असेल किंवा आजच्या संदेशाच्या द्वारे जर काय समजून घ्यायचे असेल ती ही आहे की लोट ज्यावेळेस अब्रामापासून विभक्त होतो, जोपर्यंत लोट अब्रामा संगती त्या ठिकाणी अटॅच आहे, जोपर्यंत लोट अब्रामा संगती त्या ठिकाणी आहे, तोपर्यंत देवाच्या असणाऱ्या आशीर्वादांचा फ्लो त्या ठिकाणी त्याच्यापर्यंत पोहोचत आहे. जोपर्यंत हा अब्रामा संगती त्या ठिकाणी आहे, अब्रामाच्या प्रत्येक निर्णयामध्ये, अब्रामाला मिळालेल्या प्रत्येक आशीर्वादांमध्ये लोट हा त्या आशीर्वादांचा
पण ज्या वेळेस लोक स्वकेंद्रित होत असताना दिसतो त्यावेळेस त्याच्या जीवनामध्ये कठीणता येऊ लागते. ज्यावेळेस लोक आता स्वतःविषयी विचार करायला सुरुवात करतो, ज्यावेळेस लोक आता मी माझ्यासाठी माझ्या सर्व गोष्टी माझं असं असावं, माझं काहीतरी वेगळंपण असावं, माझं काहीतरी वेगळं अस्तित्व असावं, माझी काहीतरी वेगळी आयडेंटिटी असावी, माझं काहीतरी वेगळा रुबाब असावा, माझं वेगळं काहीतरी अस्तित्व असावं, ज्यावेळेस या शोधामध्ये लोट लागला त्यावेळेस अनेक कठीण गोष्टी त्याच्यामध्ये झाल्या. प्रिय बंधू आणि भगिनींनो, ज्यावेळेस आमचं जीवन हे स्वकेंद्रित होऊ लागतं, ज्यावेळेस आमचं जीवन एका सेल्फ सेंटर्डनेस खाली जगू लागतं, ज्यावेळेस आमचं जीवन हे इतरांसाठी न राहता ज्यावेळेस ते आम्ही आमच्यासाठी ज्यावेळेस वर्तन करू लागतो त्यावेळेस आमच्या जीवनामध्ये कठीणता आल्याशिवाय राहत नाही. उपासना संगीतामध्ये एक गीत आहे माहिती आहे का? आणि ते गीत आहे माझे 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 सारे माझे माझे अभंग. माझे 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 सारे माझे माझे. प्रिय बंधू आणि भगिनींनो, ज्यावेळेस आम्ही या सर्व गोष्टींकडे लक्ष केंद्रित करतो, आता ज्यावेळेस लोक या सर्व गोष्टींमधून जात आहे त्याच्या विषयी देवाचं वचन किंवा त्याची असणारी मानसिकता आम्हाला ह्या ठिकाणावर दिसून येतं. बघा उत्पत्तीचा ग्रंथ 13वा अध्याय आणि 10वा आणि 11वा वचन परत एकदा बारकाईने वाचा. त्या ठिकाणी म्हटलं तेव्हा लोटाने काय आपली दृष्टी वर करून, बरोबर का, आपली दृष्टी फेकून यादेनेचं सर्व खोरं पाहिलं. एवढंच नाही, पुढे म्हटलेले तो ती सर्वत्र भरपूर पाणी आहे असं त्याला दिसून आले. परमेश्वराने सदोम व गमोरा यांचा नाश केला. त्यापूर्वी सोराकडचा सर्व प्रदेश परमेश्वराच्या बागेसारखा आणि मिस्र देशासारखा होता. लोकांना ह्या सर्व छान छान गोष्टी दिसल्या. अनेक वेळेस माणूस आपल्यासाठी काय निवडतो? चांगलं निवडतो ना, ओके ना? आम्ही आमच्यासाठी कपडे कसे निवडतो? द बेस्ट, ओके ना? प्रत्येकाचा ब्रँड वेगळा आहे, ओके ना? कोणाला त्याच कंपनीचे शर्ट्स आवडतात, कोणाला त्याच कंपनीची जीन्स आवडते, कोणाला शूज लागतो तर तो त्याच कंपनीचा लागतो. आमच्या असणाऱ्या गोष्टी ठरलेल्या आहेत का? त्या गोष्टी आम्हाला क्वालिटी दाखवतात, त्या क्वालिटीच्या गोष्टी आहेत. अनेक वेळेस आमची निवड, आमची आवड या सर्व गोष्टी आमचं असणारं जीवन त्या ठिकाणी दाखवत राहतात. या लोकांनी काय केलं? जे त्यांच्या डोळ्याला जी दृष्टी त्याने फेकली, जी नजर त्याने फेकली, त्या नजरेमध्ये जे जे दिसत आलं त्या सर्व चांगल्या गोष्टींची निवड लोकांनी कोणासाठी केली? 11 वचन काय म्हणतं? ही यादेची सर्व तळवट लोकांनी कोणासाठी? आपल्यासाठी, हो की नाही? लोकांनी कोणासाठी निवडलं? अब्राहम जे करत होता त्याच्यामध्ये लोट होता का? नव्हता, होता. लक्षात घ्या, अब्राहम लोट ज्यावेळेस अब्राहमासंगती आहे त्यावेळेस हे नीट लक्षात घ्या की अब्राहमाचे प्रत्येक निर्णय, अब्राहमाकडे आलेले आशीर्वाद, हे प्रत्येक आशीर्वाद लोटालाही मिळत होते. मी 2-3 संदेशांमध्ये पण सांगितलं. अब्राहमाकडे जे जे आलं ते त्याचं पारटेकर कोण झाला? लोट सुद्धा झाला, बरोबर ना? त्या गोष्टी लोटाकडे सुद्धा आल्या. आता लोट ज्या वेळेस निवड करते, लोट ज्या वेळेस निर्णय घेत आहे, लोट ज्या वेळेस त्या ठिकाणी चॉईस करत आहे, तो कोणासाठी करत आहे? अब्राहम नाहीये त्याच्या विचारांमध्ये, त्याच्या विचारांमध्ये नाही. त्यांनी आपली दृष्टी फेकली आणि आपल्यासाठी गोष्टी निवडल्या. स्वकेंद्रित जीवन जे आहे ना, सेल्फ सेंटर्ड लाईफ जी आहे ती स्वतःसाठी करायला प्रोत्साहित करते. टीव्हीवर एक मालिका लागायची, गीतांची मालिका होती आणि त्या गीताचं किंवा त्या असणाऱ्या मालिकेचं नाव होतं मेरी आवाज सुन. माहिती?
अनेक वेळेस आमच्या जीवनामध्ये सुद्धा आम्ही हेच करतो, माहिती आहे का? मेरी आवाज सुन. अनेक वेळेस आम्हाला वाटतं मी जे करत आहे ते बरोबर आहे, मी जो निर्णय घेत आहे तो बरोबर आहे, मी जे बघत आहे ते बरोबर आहे, मी जे विचार करत आहे ते बरोबर आहे, माझा दृष्टिकोन बरोबर आहे, मी हे करत आहे बरोबर आहे, मी ते करत आहे बरोबर आहे. जोपर्यंत ती गोष्ट देव केंद्रित नाही तोपर्यंत ती प्रश्नचिन्ह दाखल आहे. स्वकेंद्रित जीवन अनेक वेळेस आमच्या जीवनामध्ये एक वेगळ्या प्रकारची कलाटणी आणते. आतापर्यंत अब्रामाने जे केलं ते स्वतःसाठी पण केलं, लोटासाठी केलं, प्रत्येकाच्या गुराख्यांसाठी केलं, प्रत्येकाचे जे कामगार होते त्यांच्यासाठी केलं, त्यांच्या संगती असणारे त्याचे सर्व प्रियजन त्या प्रत्येकासाठी अब्रामाने त्या ठिकाणी डिसिजन्स घेतले, अब्रामाने प्रत्येकासाठी कृती घेतली. आता ज्यावेळेस लोटाची ज्यावेळेस वेळ येते त्यावेळेस लोटाविषयी देवाचं वचन सांगतं की त्याने आपली दृष्टी त्या ठिकाणी भेटली आणि आपल्यासाठी एवढ्या प्रकारचा प्रदेश त्याने निवडला. कुठे हो अब्राम? कुठे त्याचे सेवक? कुठे त्याचे गुरेढोरं? कुठे त्याच्या असणाऱ्या आजूबाजूचे असणारे सर्व प्रियजन? कुठे? नाही. म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, देवाचा एक सेवक त्याच्या लिखाणामध्ये त्याच्या पुस्तकामध्ये म्हणत असताना म्हणतो, टेम्पटेशन्स अँड अट्रॅक्शन्स कॅन डिस्ट्रॉय आवर स्पिरिच्युअलिटी. आकर्षण दिसणारी गोष्ट किंवा आम्हाला परीक्षेत टाकणारे जे मोह आहे ते आमचं आत्मिक जीवन नेस्तनाबूत करू शकतात. प्रत्येक चांगली दिसणारी गोष्ट ही आमच्या जीवनाची किंवा आमच्या आत्मिक जीवनाची उन्नती करणारीच असते असं नाही. प्रत्येक चांगली दिसणारी गोष्ट ही आमच्या जीवनाची आत्मिक उन्नती करणारच असते असं नाहीये. नीतिसूत्रे 23वा अध्याय 31 आणि 32 वचन. नीतिसूत्रे 23वा अध्याय 31 आणि 32 वचन. द्राक्षरस कसा तांबडा दिसतो, प्यालात कसा चमकतो, घशातून खाली कसा सहज उतरतो, हे पाहत बसू नका. बरं काय म्हटलं? द्राक्षरस कसा तांबडा दिसतो, पुढे काय म्हटलं? प्यालात कसा चमकतो, प्यालात कसा सहज उतरतो, हे पाहत बसू नको. प्याला कसा चमकतो. चांगली दिसणारी प्रत्येक गोष्ट ही आमच्या आत्मिक उन्नतीसाठी चांगलीच असते असं नाही. पुढे काय म्हटलं? शेवटी तो कसा करतो? सर्पासारखा दंश करीतो. सर्पासारखा दंश करतो. पुढे पुरुषाप्रमाणे झोंबतो. तुझे डोळे विलक्षण प्रकार पाहतील, तुझ्या मनातून विपरीत गोष्टी बाहेर पडतील. आणि म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, हे लक्षात घ्या, जगामध्ये जी चांगली गोष्ट तुम्हाला आणि मला दिसत आहे ती प्रत्येक चांगली गोष्ट आमच्या आत्मिक जीवनाच्या उन्नतीसाठी बनवली गेली नाही. ही आत्मिक उन्नतीसाठी बनवली गेली नाही. त्यात आमचं आत्मिक खच्चीकरण कसं होईल, आमचं आत्मिक जीवन लयस कसं जाईल हे त्या ठिकाणी बघितलं जातं. आणि म्हणून आमची असणारी जी डोळ्यांची वासना आहे, या डोळ्यांच्या वासनेवर प्रभुत्व मिळवणं, याला कंट्रोल मध्ये ठेवणं अतिशय गरजेचं आहे. प्रेम आणि भगिनींनो, ही साधी गोष्ट नाही बरं का, ही लाईटली घेऊ नका, हे सहज रीतीने घेऊ नका. मी पुढे आल्यानंतर सांगणार की सेल्फ सेंटर्डनेस जो आहे हा आमचं जीवन कसं उद्ध्वस्त करू शकतो. ज्यावेळेस माझं जीवन जन्मल्यापासून किंवा ज्यावेळेस मला आता समजायला लागलं, मी एका मॅच्युरिटी मध्ये आलो, मला चांगल्या आणि वाईटाची, बरं आणि वाईटाचं ज्ञान देवाने मला उपजत दिल्यानंतर सुद्धा
ज्यावेळेस मला देवानं सतसत विवेक बुद्धी दिलेली आहे, ज्यावेळेस देवाचा आत्मा त्या ठिकाणी कार्य करते, या सर्व गोष्टी असताना सुद्धा ज्यावेळेस मी सेल्फ सेंटर्ड राहत आहे, मी माझं ज्यावेळेस मी करत आहे, त्यावेळेस अतिशय कठीण गोष्टी आमच्या जीवनामध्ये होऊ लागतात. पहिली महत्वाची गोष्ट, स्वकेंद्रित जीवन आम्हाला एकटं पाडतं. काय करतं? एकटं पाडतं. उत्पत्ती 13:11 काय म्हटलेलं आहे? मागाशी आपण वाचलं. ही यातनेची सर्व चळवळ लोटाने आपणासाठी पसंत केली व तो पूर्वेकडे प्रवास करू लागला. तो म्हणजे कोण? लोट. अब्राम आहे का? नाही ना, अब्राम नाही आता, कारण तो म्हटलेला आहे ना, तो म्हटलेला, ते म्हटलं नाही. स्वकेंद्रित जीवन आम्हाला आमच्या जीवनाच्या प्रवासामध्ये एकटं पाडतं, माहिती का? आणि एकटेपणा हा आमच्या उन्नतीचा सगळ्यात मोठा शत्रू आहे. लोनलीनेस, देवापासून विभक्तपणा घेणं, देवाच्या लेकरांपासून विभक्तपणा घेणं, हे आम्हाला एकटं राहण्यासाठी भाग पाडतं. आम्ही एकटे राहायला सुरुवात करतो. आमच्या जीवनाचा प्रवास एकटाच आम्हाला पूर्ण करावा लागतो. आम्ही एकलकोंडे होतो. माहिती का एकलकोंडे शब्द? माहितीये का एकलकोंड? आम्ही एकलकोंड होतो, स्वतःला घरात बंद करून घेतो, आम्हाला काही चांगलं वाटत नाही. आणि म्हणून स्वकेंद्रित जीवन जे आहे ना, ते स्वकेंद्रित जीवन आम्हाला एकटं पाडतं. दुसरी गोष्ट, स्वकेंद्रित जीवन आम्हाला दैहिक जीवनाकडे आकर्षित करतो. रोमकरासपत्र 8 अध्याय पहिली 7 वर्ष. कारण रोमकरासपत्र 8 अध्याय आणि पहिली 7 वचन जी आहेत त्या ठिकाणी म्हटलं, आपण 4थ्या वचनापासून त्या ठिकाणी वाचायला सुरुवात करूया. त्या ठिकाणी पवित्र आत्म्यामध्ये कसं चालावं किंवा त्या गोष्टी त्या ठिकाणी सांगितलेल्या आहेत. 4थ्या वचनापासून जर आम्ही बघितलं तर त्या ठिकाणी म्हटलेलं आहे, यात उद्देश हा की जे आपण देह स्वभावाप्रमाणे नव्हे तर आत्म्याप्रमाणे चालतो, त्या आपणामध्ये नियमशास्त्राने लावून दिलेले आचरण पूर्ण व्हावे. कारण जे देह स्वभावाचे आहेत ते दैहिक गोष्टीकडे चित्त लावतात आणि जे आध्यात्मिक मार्गानुसारी आहेत ते आध्यात्मिक गोष्टीकडे चित्त लावतात. कारण देह स्वभावाचे चित्त हे मरण आहे, पण आत्म्याचे चिंतन हे जीवन व शांती आहे. अनेक वेळेस स्वकेंद्रितपणाचा तो आम्हाला दैहिक जीवनाकडे आकर्षित करायला सुरुवात करतो. प्रिय बंधू आणि भगिनींनो, लक्षात घ्या, सहज रीतीने आमच्या असणाऱ्या स्वभावाला, सहज रीतीने आमच्या असणाऱ्या मानसिकतेला नीट लक्षात घेऊन आम्ही आमचं जीवन मार्गक्रमण करणं गरजेचं आहे. 7वं वचन म्हणतं, कारण देह स्वभावाचे चिंतन हे देवाबरोबर वैर आहे, ते देवाच्या नियमशास्त्राच्या अधीन नाही आणि त्याला तसे होता येत नाही. स्वकेंद्रित जीवन आम्हाला एकटं पाडतं. स्वकेंद्रित जीवन आम्हाला दैहिकतेकडे त्या ठिकाणी आम्हाला आकर्षित करतं. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट, स्वकेंद्रित जीवन आम्हाला तट पाडण्याच्या मनोवृत्तीकडे नेतं. रोमकरासपत्र 2 अध्याय 7 ते 11 वचन. रोमकरासपत्र 2 अध्याय 6व्या वचनापासून वाचा पडतं. तो प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कर्माप्रमाणे फळ दे. धीराने सत्कर्मे करीत राहून जे गौरव, सन्मान व अविनाशिता यासाठी खटपट करीतात त्यास तो सार्वकालिक जीवन दे. 8वं वचन नीट बारकाईने बघा. परंतु जे तट पाडणारे आहेत, जे तट पाडणारे आहेत व सत्याला न मानिता, अधर्माला मानितात, त्यावर क्रोध व कोप, संकट व क्लेश ही येतील. म्हणजे दुष्कृत्य करणारा,
मनुष्य, प्रथम यहुदी आणि मग हेलेनी, अशा प्रत्येकाच्या जीवावर ती येतील. स्वकेंद्रित जीवन काय आहे? स्वकेंद्रित जीवन आम्हाला तट पाडण्याच्या मनोवृत्तीकडे घेऊन जातं. स्वकेंद्रित जीवन आम्हाला युनाइट होऊ देत नाही. लक्षात येते का? स्वकेंद्रित जीवन आमची एकता राहू देत नाही. स्वकेंद्रित जीवन आम्ही युनाइट राहावं या मानसिकतेमध्ये आम्हाला कधीच प्रोत्साहित करत नाही. काल मी माझ्या धाकट्या मुलाला घेऊन एका हॉस्पिटलमध्ये गेलो आणि हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर सर्व काय झालं, ट्रीटमेंट झाली आणि आम्ही मेडिसिन घेऊन त्या ठिकाणी बाहेर पडत असताना त्या ठिकाणी दोन कर्मचाऱ्यांचं त्या ठिकाणी डिस्कशन चालू होतं आणि डिस्कशन चालू असताना त्यांचं डिस्कशन एकदम व्यवस्थित होतं. एक तिसरा कर्मचारी त्या ठिकाणी आला आणि तिसरा कर्मचाऱ्यानं काय त्या ठिकाणी फुसफुसला किंवा काय त्या ठिकाणी सांगितलं माहित नाही. त्यांचं शांततेनं चाललेलं डिस्कशन भांडणामध्ये होतं. अनेक वेळेस आमच्याही जीवनामध्ये, मग ते मंडळीत असो, आमच्या कुटुंबात असो, अनेक वेळेस तट पाडण्याची मनोवृत्ती घेऊन कळत नकळत लोक आमच्या जीवनामध्ये कार्य करायला सुरुवात करतात. आणि हे प्रूफ आहे की ते स्वतः स्वकेंद्रित आहेत आणि इतरांनाही स्वकेंद्रिततेच्या मानसिकतेमध्ये लागण्याचा किंवा त्या ठिकाणी नेण्याच्या प्रयत्नामध्ये ते आहे. प्रिय बंधू आणि भगिनींनो, लोटाचं ते झालं. जोपर्यंत अब्राम होता ते सर्व संगती होते, पण ज्यावेळेस लोटाने स्वतःची नजर फेकली, ज्यावेळेस त्या ठिकाणचा असणारा तो प्रदेश, चांगला दिसणारा प्रदेश, देवाच्या बागेसारखा दिसणारा तो प्रदेश ज्यावेळेस लोटाने आपल्यासाठी पसंत केला, त्याला आता एकटा प्रवास करणं गरजेचं होतं. तो एकटा प्रवासाला लागला आणि म्हणून स्वकेंद्रित जीवन आम्हाला एकटं, स्वकेंद्रित जीवन आम्हाला दैहिक जीवनाकडे आकर्षित करतं. स्वकेंद्रित जीवन आम्हाला तट पाडण्याच्या मनोवृत्तीकडे घेऊन जातं. याकोबाचं पत्र 3 अध्याय 16 वचन सुद्धा घरी गेल्यानंतर तुम्ही वाचू शकता. चौथी महत्त्वाची गोष्ट, स्वकेंद्रित जीवन आमच्या जीवनाचे निर्णय चुकवतं. येते का लक्षामध्ये? स्वकेंद्रित जीवन जे आहे हे आमच्या जीवनातले निर्णय चुकवतं. लोटाचं उदाहरण घ्या, आखाणाच्या पातकाचं उदाहरण घ्या, योनाचं उदाहरण घ्या. कितीतरी उदाहरण पवित्र शास्त्रामध्ये आहे की ज्या ठिकाणी आपल्या स्वतःच्या हितासाठी ज्यावेळेस स्वकेंद्रित राहून ज्यावेळेस आम्ही निर्णय घेतो, त्यावेळेस ते निर्णय अनेक वेळेस आमच्यासाठी आशीर्वाद घेऊन येत नाही. आणि म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, चौथी महत्त्वाची गोष्ट, स्वकेंद्रित जीवन आमचे वैयक्तिक निर्णय, कुटुंबाचे निर्णय, मंडळीच्या संबंधामध्ये असणारे निर्णय चुकण्याची शक्यता आहे. कशामध्ये? स्वकेंद्रित जीवनामध्ये. आणि म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, लक्षात घ्या, पाचवी महत्त्वाची गोष्ट, स्वकेंद्रित जीवन स्वतःचं हित साधतं. 1 कोरिंथ 10 अध्याय 24 वचन. 1 कोरिंथ 10 अध्याय 24 वचन. त्या ठिकाणी संत पाऊल या कोरिंथच्या मंडळीला लिहित असताना तो 24व्या वचनामध्ये स्पष्टपणे म्हणतो. काय म्हणतो? कोणीही मोठ्याने कोणीही काढलं का? सगळ्यांनी ज्यांच्याकडे बायबल आहे आणि ज्यांच्याकडे बायबल नसेल त्यांनी कृपा करून असं डोकवा आणि म्हणा, जरा मला दाखवा ना प्लीज. काय म्हटलेलं आहे? कोणीही आपलेच हित पाहू नये, कोणीही आपलेच हित पाहू नये, तर दुसऱ्याचे पाहावे. तर दुसऱ्याचं पण बघावं, दुसऱ्याचं पण हित पहा. पवित्र शास्त्र काय म्हणतं? स्वतःच हित पाहू नका, दुसऱ्याचं हित कसं होईल याच्याकडे लक्ष केंद्रित करा.
आणि म्हणून प्रिय बंधू आणि बंधू, स्वकेंद्रित जीवन जे आहे ना, स्वकेंद्रित जीवन अनेक वेळेस स्वतःचं हित पाहण्यामध्ये इंटरेस्टेड असतात, माहिती का? आणि म्हणून प्रिय बंधू आणि बंधू, अनेक वेळेस स्वकेंद्रित जीवन आमच्या जीवनामध्ये अनेक वेगळ्या प्रकारचं काम करतं. स्वकेंद्रित जीवन आम्हाला एकमेकांविषयी चांगलं बोलू देत नाही. स्वकेंद्रित जीवन आम्हाला एकमेकांची ओझी भाव देत नाही. स्वकेंद्रित जीवन आम्हाला एकमेकांवर ख्रिस्त केंद्रित प्रीती करायला भाग पाडत नाही. स्वकेंद्रित जीवन आम्ही एकमेकांची क्षमा करण्यासाठी आम्हाला प्रोत्साहित करत नाही. स्वकेंद्रित जीवन आमच्या असणारा दैवी अधिकार झुगारून देते. स्वकेंद्रित जीवन आमच्या जीवनातला दैवी अधिकार त्या ठिकाणी रिजेक्ट करते. स्वकेंद्रित जीवन देव जे आम्हाला आशीर्वाद देऊ इच्छितो त्या आशीर्वादांना त्या ठिकाणी नाही म्हणायला सांगते. स्वकेंद्रित जीवन अनेक वेळेस स्वतःच्या हितासाठी वापरलं जातं. आणि म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, स्वकेंद्रित जीवन हे आम्हाला नाशाकडे जाते. उत्पत्तीचा ग्रंथ 13 अध्याय 12 आणि 13 वचन. अब्राम कनान देशात राहिला व लोट तळवटीच्या नगरात राहिला आणि मुक्काम करीत करीत त्याने आपला डेरा सदोमापाशी दिला. मुक्काम करत कुठे गेला? सदोमा. तो अजून सदोमात गेला नाही बरं का, तो एजवर आहे, कळतं ना, एजवर बॉर्डरवर आहे असं समजूया. तो बॉर्डरवर आहे. पण पवित्र शास्त्र उत्पत्तीच्या या 13व्या अध्यायाच्या 13व्या वचनामध्ये काय म्हणतं माहिती का? सदोमातील रहिवासी तर दुष्ट असून परमेश्वराविरुद्ध महापातक करणारे होते. लोटानं काय निवडलं? त्यांच्या जवळ राहणं निवडलं. देवाच्या विरुद्ध काम करणारे आणि देवाच्या विरुद्ध बंड पुकारणारे, देवाच्या किंवा परमेश्वराच्या विरुद्ध महापातक करणाऱ्या लोकांच्या जवळ राहणं लोटानं स्वकेंद्रित जीवन असे. बरं, अनेक वेळेस आमच्या जीवनामध्ये ह्या गोष्टी होतात. अनेक वेळेस ह्या गोष्टींना आम्ही कळत नकळत त्या ठिकाणी बळी पडतो. आणि म्हणून आम्हाला हे समजून घेणं गरजेचं प्रिय बंधू आणि भगिनींनो, की स्वकेंद्रित जीवन आमच्या जीवनामध्ये कुठल्या प्रकारचा बदल आणतो. जर अजूनही आम्ही स्वकेंद्रित आहोत, जर अजूनही आमचे निर्णय ख्रिस्त केंद्रित नाही, जर अजूनही आमचे निर्णय जर आमच्याच हिताचं बघणारे आहेत, तर आम्हाला एक ख्रिस्ती व्यक्ती म्हणून, एक विश्वासणारा म्हणून आमच्या असणाऱ्या ख्रिस्ती जीवनावर एक मोठं प्रश्नचिन्ह येऊन उभं राहतं. 14 वचन बघा, उत्पत्तीचा ग्रंथ 13 अध्याय आणि 14 वचन. त्या ठिकाणी म्हटलेलं आहे, लोट अब्रामापासून वेगळा झाल्यावर परमेश्वर अब्रामाला म्हणाला. आतापर्यंत काय म्हणाला काय अब्रामाला? परमेश्वर अब्रामा संगती परमेश्वरानं बोलायला सुरुवात केली. कधी? लोट विभक्त झाल्यावर. एक गोष्ट नीट लक्षात ठेवा प्रिय बंधू भगिनींनो, ज्याला मी म्हणत आहे द स्ट्रिक्टनेस ऑफ गॉड. आमचा देव हा शिस्तीत काम करणारा देव आहे. कसा काम करणारा देव आहे? शिस्तीत आणि शिस्तबद्ध रीतीने. तो कसंही येरा गबाळ्यासारखं काम करत नाही. आमचा देव शिस्तीमध्ये काम करणारा देव आहे. जोपर्यंत लोटाच्या स्वकेंद्रित गोष्टी आहेत तोपर्यंत देव त्या परमेश्वर त्या ठिकाणी बोलताना आम्हाला दिसत नाही. जिथं सेल्फ सेंटर्डनेस आहे, जिथं स्वकेंद्रितपणा आहे, ज्या ठिकाणी देवाच्या कार्याविषयी विचार नाही, ज्या ठिकाणी परमेश्वराच्या दृष्टांताविषयी विचार नाही, ज्या ठिकाणी देवाच्या चमत्काराविषयी बोललं जात नाही, ज्या ठिकाणी देव किती चांगला आहे याचा अनुभव केला जात नाही, ज्या गोष्टी देवाच्या
वाटतं ना ऐकायला. जिथं देवाचंच अस्तित्व नाकारलं जातं, जिथं दैवी दृष्टांत त्या ठिकाणी रिजेक्ट केला जातो, जिथं देवाच्या कार्याविषयी कसुबरे त्या ठिकाणी बोललं जात नाही, देवाच्या असणाऱ्या महत्कृत्याविषयी विचार केला जात नाही, देव कोण आहे याच्याविषयी अनुभव घेतला जात नाही, कसं काय देव बोले. अब्राहम संतती जोपर्यंत लोक होता, देव त्या ठिकाणी आम्हाला दिसत आहे, देवाच्या गोष्टी आम्हाला त्या ठिकाणी दिसत आहे. ज्या ठिकाणी लोक स्वकेंद्रित होऊन ज्या ठिकाणी स्वतःसाठी ज्यावेळेस गोष्टी करायला सुरुवात करतो, त्या ठिकाणी देव अब्राहमासंगती बोलताना दिसत नाही, ना लोकांसंगती बोलताना दिसत आहे. ज्यावेळेस आता हे विभक्त झाल्यानंतर काय म्हटलेलं आहे, परमेश्वर अब्राहमाला म्हणाला. आता देवानं अब्राहमासंगती बोलायला सुरुवात केली. आता नीट लक्षात घ्या. आता बोलत असताना पहिली गोष्ट काय बोलला तो, मोठे वाच. तू आहेस तेथून उत्तरेकडे, दक्षिणेकडे, पूर्वेकडे व पश्चिमेकडे दृष्टी लावून पहा. तू जिथं आहेस त्या ठिकाणाहून उत्तरेकडे, दक्षिणेकडे, त्याच्यानंतर कुठं पूर्वेकडे आणि पश्चिमेकडे काय करून पहा, दृष्टी लावून पहा. पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण चारही दिशेला दृष्टी लावून पहा. लुक इन ऑल डायरेक्शन्स. तू काय करता, सर्वीकडे दृष्टी लाव. 17 वचन काय म्हणतो, उठ या देशाची लांबी रुंदी फिरून पहा, कारण तो मी तुला देणार. उठ या देशाची लांबी रुंदी फिरून पहा. 14व्या वर्षामध्ये काय सांगितलं, लोट अब्राहमापासून वेगळा झाला. तू आहेस तेथून उत्तरेकडे, दृष्टी लावून पहा आणि फिरून पहा. दोन महत्त्वाच्या गोष्टी देवाने अब्राहमाला सांगितल्या माहिती आहे का. काय करा, दृष्टी लावून पहा आणि look in all directions, and second thing is walk in all directions. येते का लक्षामध्ये, दृष्टी लावून पहा, फिरून पहा. आणि या सर्व गोष्टी होत असताना देवाचा सेवक अब्राहम या सर्व गोष्टी त्या ठिकाणी करत असताना आम्हाला त्या ठिकाणी दिसत आहे. देव कोणाशी बोलतो, जे देवाचं प्रथम पासून ऐकतात, जे देवाचं प्रारंभापासून ऐकतात, जे देवाला कठीण काळामध्ये सोडत नाही, जे देवाशी कठीण काळातही विश्वास राहतात, देव त्यांच्या संगती बोलल्याशिवाय राहत नाही. ना देवाला बोलल्याशिवाय करत, ना त्या व्यक्तीला देवासंगती बोलल्याशिवाय करत. तुम्ही बघा ना, जे प्रार्थनेमध्ये जे देवावर विसरून राहणार आहेत ना, एक दिवस तुमची प्रार्थना चुकू द्या, एक दिवस तुमचं पवित्र शास्त्राचं वाचन चुकू द्या, आम्हाला कसं तरी वाटायला लागतं. कारण आमच्या सर्व समर्थ परमेश्वराबरोबर आमचं हितगुज होत नाही. देवाचा एक सेवक त्याच्या लिखाणामध्ये, त्याच्या पुस्तकामध्ये म्हणत असताना म्हणतो की मला जगाच्या बरोबर बोलण्या अगोदर मला सर्व समर्थ परमेश्वरावर बोलणं गरजेचं आहे. म्हणून प्रिय बंधूंनो भगिनींनो, लक्षात घ्या की ज्या वेळेस ज्या ठिकाणी देवाच्या अस्तित्वाचा आम्ही नाकार करतो, देवाच्या दृष्टांताचा आम्ही नाकार करतो, देवाच्या असणाऱ्या चमत्कारांचा आम्ही नाकार करतो, त्या ठिकाणी देव आमच्या संगती बोलू इच्छित नाही. देव आम्हाला मार्गदर्शन करत नाही, देव आम्हाला चांगलं सांगत नाही, देव आमच्या संगती आम्हाला आशीर्वादित करत नाही. हे कठीण आहे, पण हे वास्तविक आहे. देवानं आतापर्यंत पापाबरोबर कधीच हात मिळवणी केलेली नाही. केली का? कधीच नाही. देवानं पापाचा तिरस्कार केला, देवानं पापाचा तिरस्कार केला आणि देवानं पापाला निषिद्ध मानलं आणि त्या असणाऱ्या व्यक्ती बरोबर, त्या असणाऱ्या सर्वस्व त्या व्यक्ती बरोबर देव त्या ठिकाणी विभक्त राहिला. म्हणून तर येशू
स्तंभावर काय माझा देवा तू माझा त्याग का केलास? जिथं पाप तिथं देवाचं सार्वभौमत्व नाही, जिथं स्वकेंद्रितपणा तिथं देव कार्य करत नाही. आणि म्हणून प्रिय बंधू लक्षात घ्या, आम्हाला या सर्व गोष्टी बारकाईनं समजून घेणं गरजेचं आहे. आता जर आम्ही पुढे बघितलं तर आजच्या असणाऱ्या जीवनामध्ये आमच्यासाठी महत्त्वाची गोष्ट तर काय आहे प्रिय बंधू आम्ही बघितलो. मगाशी आम्ही बघितलं लोटाचं असणारं जीवन स्वकेंद्रितपणामध्ये आहे. पण ज्या वेळेस अब्राहम आता आम्हाला दिसतो, अब्राहम हा प्रारंभापासून देवाशी त्या ठिकाणी विश्वासूपणे त्या ठिकाणी वर्तन करत आहे. जो देव केंद्रित आहे तो व्यक्ती तीन महत्त्वाच्या गोष्टी घेऊन आपल्या जीवनामध्ये मार्गक्रमण करत असतो. पहिली महत्त्वाची गोष्ट तो देवाचा ऐकत असतो. काय करत असतो? जो परमेश्वर केंद्रित आहे, जो देव केंद्रित आहे, तो केवळ आणि केवळ कोणाचा ऐकतो? ज्यावेळेस पेत्राचा आणि त्या बाकीच्या शिष्यांचा ज्यावेळेस छळ झाला, ज्यावेळेस त्यांना त्या असणाऱ्या रोमन लोकांच्या अधिकाऱ्यांच्या समोर आणलं, आम्ही प्रेषितांच्या कृत्यांच्या असणाऱ्या सुरुवातीच्या अध्याय वाचले, त्या ठिकाणी म्हणतो मी देवाचं ऐकायचं की तुमचं ऐकायचं? ख्रिस्त केंद्रित व्यक्ती, देव केंद्रित व्यक्ती देवाचं ऐकण्यामध्ये आनंद मानते. देवाचं ऐकणं हे आमच्या हिताचं आहे. आणि म्हणून देव केंद्रित व्यक्ती ती आहे की जी देवाचं ऐकते. बघा अब्राहमाने देवाचं ऐकलं की नाही? अब्राहमाने देवाचं ऐकलं. प्रत्येक वेळेस वारंवार आणि वारंवार परमेश्वराचं तो ऐकत गेला. दुसरी महत्त्वाची गोष्ट मत्ती सुवर्तमान 16 अध्याय आणि 24 वचन काय म्हटलेलं? मत्ती 16:24 कोणाला मिळालं तर पटकन वाच. मग येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, माझे मागे येण्याची कोणाची इच्छा असेल तर त्याने स्वतःचा त्याग करावा व आपला वधस्तंभ उचलून घेऊन. माझ्या मागे येण्याची कोणाची इच्छा असेल तर त्याने काय करावं? स्वतःचा. परमेश्वर केंद्रित व्यक्ती स्वतःचा त्याग करणारी व्यक्ती असते. पहिली देवाचं ऐकणारी व्यक्ती ती असते. किती कठीण प्रसंग असतो ती कोणाचा ऐकते? देवाचा ऐकते. कितीही भयानक परिस्थिती असो ती कोणाचा ऐकते? देवाचा ऐकते. ती माणसाचं ऐकत नाही. कारण त्या व्यक्तीला माहित असतं की मनुष्यावर भरोसा ठेवण्यापेक्षा परमेश्वराला शरण जाणं हे केव्हाही चांगलं. आणि म्हणून ही जी परमेश्वर केंद्रित असणारी व्यक्ती आहे, हे दुसरं प्रूफ त्याच्या जीवनातलं काय माहिती का? ही हॅज अन ॲटिट्यूड ऑफ सेल्फ डिनायल. त्याचा स्वभाव किंवा त्याने ते अनवळणीच करून घेतलेलं आहे की मी माझा त्याग करतो. 7 सिस्टर्स त्या असणाऱ्या राज्यांमध्ये होते ना, कुठलं मिझोरम, मणिपूर, त्रिपुरा या भागांमध्ये एक मिशनरी काम करत होते. आणि त्या मिशनरीच्या समोर ज्यावेळेस छळाला सुरुवात झाली त्यावेळेस त्याचं कुटुंब आणलं आणि त्यावेळेस त्याच्या लेकरांना त्या ठिकाणी समोर आणलं आणि त्याला म्हटलं की येशूचा त्याग कर, नाही तर तुझ्या लेकरांना आम्ही त्या ठिकाणी जाळून टाकू. आणि तो म्हटला की नाही, मी येशूच्याच मागे चालणार, मी त्या येशूचा त्याग नाही करणार, मी त्या असणाऱ्या गोष्टींकडे लक्ष नाही देणार. त्याच्या मुलांना मारण्यात आलं. त्याच्यानंतर त्याच्या पत्नीला समोर म्हणण्यात आलं की बोल, आता तरी बोल, मी येशूचा त्याग करतो, मी येशूला सोडतो, नाहीतर तुझ्या पत्नीला त्या ठिकाणी आम्ही जाळून टाकू, मारून टाकू. तो काही झालं तरी चालेल, मी येशूला सोडणार नाही. किती मोठं संकट आलं तरी मी येशूच्या मागे चालेल. त्याच्या पत्नीला जाळलं. आणि एक फेमस गीत आमच्या कडा, यीशु के पीछे मैं चलने लगा, ना लौटूंगा ना लौटूंगा. I have decided to follow Jesus, no turning back,
लोटवली आहे. काय आम्ही तो त्याग करायला तयार आहोत. परमेश्वराच्या गौरवासाठी आम्ही तो त्याग करायला तयार आहोत. तिसरी आणि महत्त्वाची गोष्ट मत्ती शुभवार्तेचा 6वा अध्याय आणि त्याच्या 33व्या वचनामध्ये तिसरं प्रूफ आम्हाला मिळतं की जे परमेश्वर केंद्रित राहणारे व्यक्ती आहेत तर तुम्ही पहिल्याने त्याचे नीतिमत्व किंवा त्याचे राज्य आणि त्याचे नीतिमत्व मिळवण्यासाठी झटा. देव केंद्रित असणारी व्यक्ती हे परमेश्वराचं राज्य आणि त्याचे नीतिमत्व मिळवण्यासाठी झटत. परिस्थिती कशी असो ही व्यक्ती परमेश्वराच्या राज्यासाठी सदैव उभी राहते. आणि म्हणून देव अब्रामाला काय म्हणतो माहितीये का 13व्या अध्यायामध्ये तो त्या ठिकाणी म्हणतो 14व्या वचनामध्ये आणि 17व्या वचनामध्ये पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण दृष्टी लावून बघ आणि चोहोकडे फिरून बघ. कारण का माहितीये का आता ते अब्रामाला पुन्हा एकदा त्याच्या अभिवचनाचं स्मरण करून देतो. 15व्या वचनापासून ते जवळजवळ 17व्या वचनापर्यंत 3 महत्त्वाच्या गोष्टी तो सांगतो. तो काय म्हणतो माहितीये का 15व्या वचनामध्ये कारण जो हा सर्व देश तुला दिसत आहे तो तुला व तुझ्या संततीला मी कायमचा देईन. ही पहिली महत्त्वाची गोष्ट. देव त्याच्या सेवकाला देव त्याच्या लेकराला जे देतो ते कायमचं देतो. आमेन. ते कायमचं देतो. पुढे काय म्हटलं माहितीये का मी तुझी संतती पृथ्वीच्या रजकणांसारखी करीन. कोणाला पृथ्वीच्या रजकणांची गणना करता आली तर तुझ्या संततीची ही गणना होईल. दुसरी महत्त्वाची गोष्ट देव कायमचं देतो आणि देव विपुल प्रमाणात देतो. देते का शब्दामध्ये चोर येतो योहानचे वर्तमान 10वा वचन चोर येतो केवळ चोरी घात आणि नाश करायला येतो. मी तर आलो ते तुम्हाला जीवन प्राप्त व्हावं आणि तेही विपुल प्रमाणात व्हावं. देव जे काही देतो ते विपुल प्रमाणामध्ये देतो. ही दुसरी महत्त्वाची गोष्ट. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट 17व्या वचनामध्ये आम्हाला दिसते. त्या ठिकाणी बोलतो उठ या देशाची लांबी रुंदी फिरून पहा कारण तो मी तुला देणार. मी तुला देणार म्हणजे देणार. तिसरी महत्त्वाची गोष्ट ते त्याच्या लेकरांशी केलेल्या अभिवचनाशी विश्वासू राहा. किती महान आहे आमचा देव. ओके किती महान आहे आमचा देव. तो आम्हाला कायम देण्यासाठी उभा आहे. तो आम्हाला विपुलतेने देण्यासाठी उभा आहे आणि तो देव आम्हाला दिलेल्या अभिवचनाशी विश्वासू आहे. हे कोणा संगती होते अब्राहम संगती होते. ओके नाही. अब्राहम हा देवाचं ऐकणारा. अब्राहम हा देवासाठी त्याग करणार आहे. अब्राहम हा देवाचं राज्य आणि नीतिमत्व मिळवण्यासाठी झटणार. आम्ही काय करतो अजून एक गंमत सांगतो तुम्हाला. देव अब्राहमाला सांगतो ना की आता तू दृष्टी लाव. लोटानं स्वतःची दृष्टी लावली. अब्राहमाने कोणाची दृष्टी लावली? देवाची. ओके ना. अब्राहमाने कोणाची दृष्टी लावली? जोपर्यंत देवाने सांगितलं नाही बघ तोपर्यंत अब्राहमाने बघितलं नाही. ज्यावेळेस देव म्हणतो आता बघ आता मी तुला दाखवतो तुझ्यासाठी मी काय केलेलं आहे अब्राहमाने बघायला सुरुवात केली. प्रिय बंधू आणि भगिनींनो लक्षात घ्या जर तुम्ही आणि मी देवावर विश्वास ठेवणारे आहात तुम्ही आणि मी देवाच्या मार्गामध्ये चालणारे आहात तुम्ही आणि मी देवाचे आशीर्वाद त्या ठिकाणी स्वीकारण्यासाठी आतुर आहात देवाच्या दृष्टीने बघायला सुरुवात करा. आणि आमच्या जीवनामध्ये स्थित्यंतर आल्याशिवाय राहणार नाही. आमचं जीवन आशीर्वादित झाल्याशिवाय राहणार नाही. अब्राहमाने देवाच्या दृष्टीने बघायला सुरुवात
सुरुवात केली, काय मी देवाच्या दृष्टीने बघायला तयार आहे का, काय मी देवाला सांगितल्यावर चालायला तयार आहे का देव म्हणतो अरे बाबा चालू नको, पुढे खाईये, पुढे धरीये, पुढे पडशील, पुढे तेच लागेल, आणि म्हणतो नाही नाही देवा तुला काय माहित, मी चालतो. काय माझ्या चालण्यामध्ये आणि माझ्या बघण्यामध्ये देवाचा दृष्टिकोन आहे का? स्वकेंद्रित जीवन, देवाचं वक्तव्य आमच्या समोर होत नाही, पण ज्यावेळेस आमचं जीवन हे देव केंद्रित होतं, परमेश्वर केंद्रित होतं, त्यावेळेस देव आमच्या संगती बोलतो आणि देव त्याचे आशीर्वाद आम्हाला दिल्याशिवाय राहत नाही. डोळे झाकून प्रभुदेव बाबा, मी पुन्हा एक वार तुझ्या नावाला धन्यवाद देतो. प्रवास पुन्हा एक वार अब्राहम आणि लोटाच्या जीवनामध्ये तू आम्हाला दाखवतोस की प्रभू जोपर्यंत तू आमच्या संगती आहेस तोपर्यंत आम्ही आशीर्वाद आहोत, तोपर्यंत आम्ही सुरक्षित आहोत. प्रभू ज्यावेळेस आम्ही तुझ्या अस्तित्वाचा नाकार करतो, ज्यावेळेस आम्ही तुझं सार्वभौमत्व नाकारतो, ज्यावेळेस तू कोण आहेस, तुझ्या असणाऱ्या त्या गुणधर्मांना आम्ही रिजेक्ट करतो, प्रभूजी आमच्या जीवनामध्ये कठीणता आल्याशिवाय राहत नाही, आमचं जीवन स्वकेंद्रित झाल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून हे बाबा आम्ही आज तुझ्याकडे विनंती करून प्रार्थना करतो, याचना करतो, आणि आमची प्रार्थना हीच आहे बाबा की ख्रिस्त केंद्रित राहण्यासाठी, देव केंद्रित राहण्यासाठी तुझी कृपा आम्हा प्रत्येकाला दे. तू आमचा सहाय्यकर्ता, मार्गदर्शक, पुढारी हो, आणि तुझ्या नावाचा गौरव आम्हा प्रत्येकाच्या जीवनाच्या द्वारे करून घे. प्रार्थना ख्रिस्त येशूच्या द्वारे केली म्हणून तू आहे. आमेन. यावेळेस आपण